मुद्दामून एका व्हिजिटचा अनुभव सांगावासा वाटतो. तिथे गेल्यानंतर असं लक्षात आलं, की तेथील यजमान जे काय आहे, ते वेगवेगळ्या आजाराने त्रस्त झाले होते. खूप साऱ्या पैशाचा अपव्यय झाला होता आणि मुलाला अपघाताला सामोरं जावं लागलं होतं. हे सर्व पाहिल्यानंतर एक श्लोक आठवला, तो असा, "नश्यन्ति पुरुषास्तत्र देवताच प्रणश्यती, धनहानी करो नित्यम रोगकृत दक्षिण प्लवा." ज्या घरावरती दक्षिणेची स्पंदन आहेत, म्हणजे उतार आहे, डक्ट आहे, कट आहे, बोरवेल, विहीर अशा प्रकारचा भाग असल्यानंतर तेथील यजमानांचा नाश होऊ शकतो, रोगादी पीडा आणि धनहानी होऊ शकते. तर याचं निर्मूलन होण्यासाठी एखाद्या पत्र्यावरती जर का शेणीचं यंत्र कोरलं आपण 24 तास ते तेलामध्ये ठेवावं, दुसऱ्या दिवशी निळ्या रंगाच्या फुलांनी अभिषेक घालावा आणि ते भूपृष्ठाखाली प्रस्थापित करावं. यासोबतच जर का भौम यंत्र असतं जे तांब्याचं असतं, ते सुसंवाहक आणि शुद्धीकारक असतं, असं जर का दक्षिणेला लावलं तर दोघांचं समन्वय होऊन अधिक प्रकारे पृथ्वी तत्व निर्माण होतं आणि दोष तिथला नाहीसा होण्यामध्ये मदत होते. जय गुरुदेव.